फ्रीलान्सिंग म्हणजे काय आणि फ्रीलान्सिंग मधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता, तर आजचा व्हिडिओ यावरच आहे. सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक आहे की फ्रीलान्सिंग मधून तुम्ही पैसे कसे कमवणार. तर फ्रीलान्सिंग नेमकं काय आहे, चला तर जाणून घेऊयात. फ्रीलान्सिंग म्हणजे असं आहे की तुम्ही एखादी स्किल तुमच्यामध्ये अपग्रेड करत असाल तर त्याचा यूज करून तुम्ही पैसे कमवायचे. जसे की तुम्हाला जर कंटेंट क्रिएशन जमत असेल तर तुम्ही कंटेंट क्रिएशन करून सुद्धा पैसे कमवू शकता. व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला येत असेल तर कोणाचे व्हिडिओ एडिट करून सुद्धा पैसे कमवू शकता. ग्राफिक डिझायनिंग मध्ये लोगो डिझायनिंग आलं. लोगो डिझायनिंगसाठी पण भरपूर सारे असे कस्टमर तुम्हाला शोधत असतील, पण तुमच्या लोगोमध्ये पण तसं असलं पाहिजे. लोगो पण तेवढं इंटरॅक्टेड असलं पाहिजे जेणेकरून कस्टमर तुमच्यासोबत इंटरॅक्ट होतील आणि तुमच्याकडे जे पण तुमची स्किल आहे ते अपग्रेड करतील. त्यानंतर हे भरपूर सारे स्किल आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं फ्रीलान्सिंग म्हणजे काय. सो फॉर एक्झाम्पल फ्रीलान्सिंग कसं असतं, आता समजा तुम्ही एखादे शिक्षक आहात तर पहिले तुम्ही काय करता, शिक्षक होण्यासाठी बीएड डीएड जे पण तुम्ही डिग्री घेणार आहात ते डिग्री घेणार. त्यानंतर स्वतःची जी शिक्षणाची कला आहे, जे पण तुम्ही शिकवणार आहात ते तिथे तुम्ही त्याच्यासाठी पैसे घेता. जसे की तुम्ही जॉब जरी करत असाल तर तुम्हाला डिग्रीचं खूप महत्त्व आहे, ते शिक्षणाचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर तुमचे जे झाल्यानंतर तेव्हा तुमच्या शिक्षणाचं महत्त्व जेव्हा तुम्ही त्यांना पे करता, किंवा तुम्ही फ्रीमध्ये तर कोणाला शिकवणार नाही ना, जे तुमच्याकडे स्किल आहे ती वापरून तुम्ही कुठेतरी त्यांच्याकडून काहीतरी घेणार. हे झालं शिक्षकामधलं. सेकंड आहे ब्युटी पार्लर कोर्स. समजा तुम्ही पार्लरचा कोर्स केला तर त्याच्यामध्ये तुम्ही काही ना काही स्किल शिकणार आहात, जसे की हेअर स्पा असेल किंवा जे पण त्याच्यामध्ये येतात मेकअपचे जे जे सामान असतील ते सगळं वापरून ते कसे वापरायचे, कशा प्रकारे, हे जे स्किल आहे ती तुमच्यामध्ये आली. त्यानंतर ही स्किल फक्त शिकून फायदा आहे का, नाही. जेव्हा तुमचं स्किल लोकांपर्यंत दाखवलं जाणार, जेव्हा तुम्ही स्वतःचे मेकअप जे पण तुमचं आर्ट आहे ते लोकांना दाखवणार, तेव्हा कुठेतरी कस्टमर किंवा ब्राईड तुम्हाला अप्रोच करणार की तुम्ही आमचा मेकअप करून द्या, आम्हाला हे गोष्टी पाहिजे आहे आणि तुम्ही आमच्या मेकअपमध्ये ते ऍड करून द्या. म्हणजे हे काय झाली, एक स्किल वापरून कस्टमरचे जे पण डिमांड आहेत ते आपण पूर्णपणे फील करणार. पण माझं एक म्हणणं आहे, फ्रीलान्सिंग मध्ये हे झालं, फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्हाला समजलं. पण स्किल पैसामध्ये असं तुम्हाला मेकअपचं वगैरे किंवा असं काही शिकवलं जात नाही. तर तुम्हाला इथे काय शिकवलं जातं, तर इथे तुम्हाला डिजिटल स्किल शिकवल्या जातात जेणेकरून तुम्ही घरी बसून काम करू शकता. कारण की पार्लर कोर्स असेल, टीचरचा कोर्स असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बाहेर जावं लागेल, तेवढं शिक्षण घ्यावं लागेल, तेव्हा कुठे तुम्ही करू शकता. पण इथे मेन महत्वाचं आहे की तुम्हाला जास्त एक्सपिरियन्सची गरज नाहीये, फक्त तुमच्यामध्ये लर्निंग माइंडसेट असला पाहिजे, शिकायचं. कारण शिकल्याशिवाय तर कोणतीच गोष्ट जमत नाही, हे तर आधीच जाणून घ्या. सो इथे तुम्हाला डिजिटल स्किल्स शिकाव्या लागतील, ज्यामध्ये कंटेंट क्रिएशन आलं, ग्राफिक डिझायनिंग आलं, लोगो डिझायनिंग आलं, व्हिडिओ एडिटिंग झालं, खूप साऱ्या अशा स्किल्स येतात. त्या स्किल्स तुम्हाला शिकाव्या लागतील. त्यानंतर या स्किल्स शिकल्यानंतर कस्टमर तुमच्यासोबत अप्रोच होतील आणि तुमचं जे काम आहे, समजा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग प्रॉपर जमत असेल, परफेक्ट जमत असेल तर तुम्हाला एखादा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तेवढे पैसे देणार. म्हणजे समजा एखादा व्हिडिओ तुम्ही एडिट केलात, ठीक आहे, तर त्या एडिट करण्याचे पैसे तुम्ही तिथे देणार. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एडिटिंगचे किती पण पैसे पे घेऊ शकता. समजा त्या व्हिडिओवर डिपेंड करतं की किती सेकंडचा व्हिडिओ आहे किंवा किती मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करत आहात का, तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे की सिनेमॅटिक व्हिडिओज कारचं घेताना तुम्ही एखादा व्हिडिओ क्रिएट करता, त्याचे पेमेंट घेतलं जातं. म्हणजे हे स्किल वापरून तुम्ही पैसे कमवता, याला म्हणतात फ्रीलान्सिंग. एखादा डॉक्टरचा कोर्स असेल तर 5.5 वर्ष ते शिकणार आणि एखादं कॅथेटर जरी बसवायचं असेल नर्सिंग कोर्समध्ये, कॅथेटर जर बसवायचं असेल तर त्याची सुद्धा पेमेंट घेतली जाते. किंवा इंट्रा जर लावायचं असेल त्याची सुद्धा पेमेंट घेतली जाते. का, कारण की स्किल आहे. मला सांगा, साधारण माणसाला जमेल का इंट्रा लावायचं किंवा कॅथेटर लावायचं? नाही जमत. तर ते त्यांच्या प्रोफेशन मध्येच ते येणार. म्हणजे ही झाली स्किल, एक एज्युकेशन, एक लेवल, एक डिग्री. तसंच असतं इथे सुद्धा. डिजिटल स्किल्समध्ये तुम्ही डिजिटल स्किल्स शिकणार आणि त्यातून पैसे कमवणार. त्यासाठी अप्रोच, तुमचं जे सोशल मीडिया वर्क आहे ते बेस्ट असलं पाहिजे. तुमचं जे काम आहे ते सोशल मीडियावर अप्रोच तुम्ही स्वतः तिथे अपलोड केलं पाहिजे, म्हणजे लोक तुम्हाला बघतील, इंटरॅक्ट करतील. जर तुमचं लोकांना दिसतच नसेल काही वर्क वगैरे तर ते इंटरॅक्ट नाही होणार आणि तुम्हाला स्वतः ते अप्रोच नाही करणार. सो फ्रीलान्सिंग तुम्हाला समजलं असेल आणि नक्की यामध्ये ब्राईट फ्युचर आहे जर तुम्ही केलात तर. जर तुम्हाला या स्किल शिकायच्या असतील तर नक्की स्किल पैसा जॉईन करा. ते कसं जॉईन करायचं, मी जॉईनिंग लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही गोल्ड पॅकेज सिलेक्ट करा किंवा जे पण तुम्हाला अफोर्डेबल आहे. ट्रायल पॅकेज सोडून, ट्रायल पॅकेजमध्ये मी जास्त मदत नाही करू शकणार,
जे पण तुम्हाला पॅकेज घ्यायचं ते सिलेक्ट करा. त्यानंतर माझा नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला हाय मेसेज करा, जॉईन झाले वगैरे असं म्हणू शकता. किंवा जर तुम्हाला काही डाऊट असतील तेव्हा सुद्धा विचारू शकता. समजा जॉईन व्हायच्या अगोदर काही विचारून घ्यायचं तर विचारू शकता. आणि बाकी व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी धन्यवाद.